नमस्कार, मी संदीप वावळ. आपण पाहत आहात समाजिक न्यूज, एक पाऊल पुढे समाजासाठी. सरकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असे कार्य करणारे वैभवज्वालाचे संपादक आदरणीय देवानंद वाकर सर. नमस्कार सर. नमस्कार. मी आपल्या समाजिक न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. सरांचा थोडक्यात परिचय. मी देवानंद शंकरराव वाकळे, राहणार बोरुंखेडा, पोस्ट येलदरी कॅम्प, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. माझे शिक्षण मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येलदरी कॅम्प येथे झाले आणि पदवीचे शिक्षण ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतूर या ठिकाणी झाले आणि पदव्युत्तर शिक्षण ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी येथे झाले आणि माध्यम शास्त्रामध्ये मी पदव्युत्तर आहे. आपण पत्रकार मी एक समाजसेवक म्हणून अनेक ठिकाणचे लढे लढले. त्यामध्ये तांडावाडा वस्तीमध्ये जाऊन अनेक जे अनाथ स्त्री असतील, जे श्रावण बाळ योजनेमध्ये आणि ज्या शासकीय योजनामध्ये असतील अशा लोकांच्या वार्डामध्ये जाऊन गावगावमध्ये जाऊन त्यांच्या शासकीय योजनेमध्ये पगारांसाठी कामं केलेले आहेत आणि विविध शासकीय योजना मिळून दिलेले आहेत. ज्यामध्ये मग घरकुल योजना असतील, विकासांचे कामे असतील किंवा शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचे लढे असतील, हे असे अनेक लढे लढले. त्याबरोबरच अनेक सामाजिक लढे सुद्धा लढलेले आहेत. माझे अनेक सर्वसामान्यांच्या समस्या असतील, अनेक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्या महिलांच्या युवतींच्या समस्या असतील, शिष्यवृत्तींच्या अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, याची दखल घेऊन अनेक लढे शासनाच्या विरोधामध्ये संविधानिक पद्धतीने लढले आणि संविधानिक पद्धतीने लढल्यामुळे कुठलेही माझ्यावर केस नाही किंवा शासनाच्या अवैधरितीने कुठलंही काम केल्याची माझ्यावर तक्रार नाही. याची दखल घेऊन शासनाने माझी राज्यपाल सुकृत एक राज्यपत्रित अधिकारी म्हणून नोंद माझी झालेली आहे आणि विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून त्यावेळी माझी 5 वर्षासाठी नियुक्ती झालेली आहे. आणि या कामी गोरगरीब, सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि अनेक लढे महिलांसाठी आणि अनेक शासकीय कामं आणि शासकीय कामाच्या मधून अनेक योजना मी मिळवून दिलेल्या आहेत. सर, आपले जिल्हाधिकारी साहेबांनी आपली पत्रकार नोंद घेतलेली आहे, याबाबत आपले काय मत आहे? सार्वत्रिक निवडणुका लोकसभा आणि विधानसभा 2024-25 मध्ये मी वैभवज्वालाला सत्य आणि अचूक वार्तांकन करून याची नोंद माननीय जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे साहेब परभणी यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी 18 जुलैला एक कार्यक्रम ठेवला होता. त्यामध्ये माझी नोंद सर्व पत्रकारांबरोबर माझा यथोचित सन्मान केला आणि यथोचित सन्मान करून त्या ठिकाणी उपस्थित असणारे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा डालकरी, त्यानंतर उपजिल्हाधिकारी निवडणूक जनार्दन विधाते, त्यानंतर उपजिल्हाधिकारी गंगाखेड जीवराज दापकर, त्यानंतर उपजिल्हाधिकारी सिंह सूचना आणि प्रसारणचे, त्याच्यानंतर आमचे जिल्हा माहिती अधिकारी माननीय प्रमोदजी धोंगडे सर, त्यानंतर माहिती अधिकारी प्रभाकरराव बराते सर, त्याच्यानंतर संपूर्ण त्यांचा स्टॉफ, आमचे गमे सर, शिंदे सर आणि पांचा यांनी माझा यथोचित सत्कार केला आणि माझ्या पाठीवर विकासाची थाप दिली आणि पुढे जाण्यासाठी जो माझा सन्मान वाढवलेला आहे. याबद्दल माझ्याही जे पत्रकारितेबद्दल जे मला पुढे जायचं आहे ते मला बळ मिळालेलं आहे. आपण आजच्या युवा पिढीला काय सांगू इच्छिता? माझं आजच्या युवा पिढीला एवढंच म्हणणं आहे की आपण जास्तीत जास्त अभ्यास करावा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो शिक्षण घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांनी व्यसनाकडे न वळता जास्तीत जास्त अभ्यास करून उच्चस्थानी उच्च पद मिळवावे. IAS, IFS, IBPS, बँकिंग, उद्योग क्षेत्राकडे वळून आपापल्या पायावरती वळून
आजच्या त्या युवा पिढीने